पुण्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. श्रावण महिना सुरू असताना दारूच्या नशेत घरी येऊन मटण शिजवून देण्याचा हट्ट धरल्यानं झालेल्या वादातून निष्पाप मुलाचा त्याच्याच वडिलांनी बेदम मारहाण करून त्याला संपवलं. वारजे माळवाडी परिसरातील रामनगर भागात रात्रीच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली आहे. या घटनेत महेश भागवत गायकवाड वय 30 या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. या प्रकरणी पूजा येथील वारजे माळवाडी पोलिसांनी कारवाई करत महेशचे वडील भागवत सूर्यभान गायकवाड वय 64 आणि आई पार्वती भागवत गायकवाड वय 60 या दोघांना बेड्या ठोकल्यात. मटणाच्या हट्टावरून सुरू झाला वाद. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महेशचं 10 वर्षापूर्वी लग्न झालं होतं. मात्र त्याला दारूचं गंभीर व्यसन असल्यानं आणि तो कोणतीही नोकरी किंवा कामधंदा करत नसल्यामुळं पत्नीनं त्याला सोडलं होतं. काही दिवसांपूर्वीच त्यांचा घटस्फोट झाला होता आणि पत्नी आपल्या 2 मुलांना घेऊन माहेरी निघून गेली होती. महेश एकटाच राहत होता आणि जेवणासाठी शेजारीच राहणाऱ्या आईवडिलांकडे जात असे. दारूच्या नशेत घरी आल्यावर तो नेहमी मांसाहारी जेवणाची मागणी करायचा. सध्या श्रावण महिना सुरू असल्यामुळे घरात मांसाहार बनवला जात नव्हता. 24 ऑगस्टच्या रात्री 10:30 वाजता नेहमीप्रमाणे दारू पिऊन आलेल्या महेशनं पुन्हा मटण कालवण करून देण्याचा हट्ट धरला. श्रावणात मटण बनवणार नाही असं सांगूनही त्यानं भांडण करून काढलं. पुणे क्राईम एव्हिडन्स डिस्ट्रॉयड आईनं वाचवण्याचा प्रयत्न केला. पुरावे नष्ट केले. वादाचं रूपांतर भीषण हिंसाचारात झालं. संतापाच्या भरात वडील भागवत गायकवाड यांनी महेशच्या तोंडावर आणि डोक्यावर अत्यंत निर्दयीपणे जबर मारहाण केली. या मारहाणीत महेशचा जागीच दुर्दैवी अंत झाला. आपला मुलगा मारहाणीत दगावल्याचं स्पष्ट असूनही आई पार्वतीनं पतीला वाचवण्यासाठी ही घटना कुणालाही कळू दिली नाही. एवढंच नव्हे तर तिने घटनास्थळावरील रक्ताचे डाग साफ करून हत्येचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. भावाच्या फिर्यादीवरून आईवडिलांना अटक. या संपूर्ण प्रकरणी महेशच्या मोठ्या भावानं जो पेंटिंगचं काम करतो वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदवली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मुलाची हत्या केल्याप्रकरणी बापाला तर हत्येचे पुरावे नष्ट करून सहकार्य केल्याबद्दल आईला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील चौकशी करतायत. पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज.